नमस्कार, आपण बघत आहात न्यूज मराठवाडा। वाळूज महानगरात गॅस तुटवड्यामुळे एजन्सीसमोर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे। या पार्श्वभूमीवर वाळूज एमआयडीसी पोलिसांनी गॅस एजन्सी चालकांची आज बैठक घेतली। गॅस सिलेंडरचा काळाबाजार केल्यास कडक कारवाई केली जाईल असा सक्त इशारा एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांनी दिलाय। जे सध्या गॅस आणि पेट्रोलचे जे प्रॉब्लेम चालू आहेत, जनतेमध्ये जो गैरसमज आहे, त्या दृष्टीने मी पोलीस स्टेशन या ठिकाणी गॅसचे मालक, गॅस एजन्सीचे मालक आणि पेट्रोल पंपाचे मालक, त्यांचे मॅनेजर्स यांना बोलून आज आपण त्यांची मीटिंग बोलून घेतली, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यानंतर त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे गॅस भरपूर उपलब्ध आहे, परंतु जनतेला असं वाटतं की गॅस मिळणार नाही आहे, परंतु गॅस मोठ्या प्रमाणात आहे, परंतु गॅस हा ऑनलाईन बुकिंग प्रमाणेच दिला जाईल आणि तो रजिस्टर्ड नंबर असेल त्याच्यावरूनच ऑनलाईन बुकिंग होईल। परंतु काय होतं की बऱ्याच पब्लिकचा असा गैरसमज आहे की आपण गॅस नाही जर मिळाला, युद्धजन्य परिस्थिती चालू आहे बाहेर देशात आणि त्या ठिकाणी जर आपल्याला गॅस नाही मिळाला तर विनाकारण लोकांची गर्दी आज गॅस एजन्सीला झालेली आहे, त्यामुळे त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो। म्हणून मी या ठिकाणी मीटिंग घेतली, त्यांना बोलवलं आणि त्यांना त्या ठिकाणी तो लागला तो बंदोबस्त देण्याची ग्वाही दिली आणि पोलीस बंदोबस्त पण देतो आहे। परंतु जनतेला विनंती आहे की तुम्हाला गॅस घरपोच मिळणार आहे, तुम्हाला एजन्सीला जाण्याची गरज नाही आहे। प्रत्येकजण हा ऑनलाईन बुकिंग करतात, त्याच्यामुळे एखाद्या वेळ जी साईड आहे ती हँग होऊ शकते, म्हणून तुम्ही वारंवार त्या ठिकाणी थोड्या वेळाने तुम्ही त्या ठिकाणी तुमची बुकिंग करा। एक वेळ नाही झालं तर वारंवार तुम्ही ट्राय करा, त्यात तुमची 100% बुकिंग होईल आणि बुकिंग झाल्यानंतर तुम्हाला घरपोच गॅस मिळणार आहे। जे काय आहे ते कायदेशीर गोष्टी सर्व शासनाकडे भरपूर साठा असल्यामुळे आपण कोणी विनाकारण आपल्याला जबरदस्ती विनाकारण कोणी साठवणूक करणार नाही। साठवणूक करून जर आताशी म्हणून आल्यास आम्ही त्यांच्यावर पण कायदेशीर कारवाई करू। विनाकारण कोणी साठवणूक करणार नाही याची सर्वांनी खबरदारी घ्या। दरम्यान नागरिकांनी एजन्सीसमोर गर्दी न करता बुकिंगच्या विविध पर्यायाचा वापर करावा असे आवाहन कमल गॅस एजन्सीचे मालक मनोज काशलीवाल यांनी केले। नमस्कार, मी मनोज कासलीवाल, कमल गॅस एजन्सी, रांजणगाव शेनपुंजी इथून बोलतोय। माझं सर्व ग्राहकांना एक नम्र निवेदन असेल की सध्या ह्या परिस्थितीला बघून आणि ज्या न्यूजवर जे न्यूज येत आहे त्याला बघून एकदम पॅनिक किंवा असं बळी पडू नका। सिलेंडर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे। कंपन्याकडून आम्हाला जो रोजचा कोटा येतो तो सुरळीत आहे। फक्त काय होतं आहे की ह्या अफवामुळे तुम्ही तुमची बुकिंग जास्त प्रमाणात करू राहिले आणि एजन्सीवर गर्दी झाल्यामुळे असं वाटतंय की सिलेंडर भेटत नाही, पण सिलेंडर भरपूर प्रमाणात आहे आणि सगळ्यांना मिळेल, त्यामुळे घरपोच सेवा घ्या। शक्यतो एजन्सीवर येण्याचं काम टाळा आणि ज्यांची बुकिंग होत नसेल तर काय हो राहिलं, सगळे लोक एकखटी बुकिंग करायला चालले तर तो सर्व्हर जो आहे तो सर्व्हर स्लो डाऊन होतोय, त्या कारणाने बुकिंगचे ऑप्शन कधी कधी बंद होत आहे। त्याच्यामुळे ज्यांची बुकिंग आयव्हरेजने होत नसेल त्यांनी बुकिंग व्हॉट्सअपने करावी, व्हॉट्सअपने होत नसेल त्यांनी फोनपेने करावी। मिस कॉलचा एक ऑप्शन आहे, मिस कॉल देऊन पण बुकिंग होतो। त्याच्यानंतर गुगल पे आहे, HP पे आहे, ॲमेझॉन आहे, नंतर MyLPG.in साईट आहे। ह्या सर्व स्तोत्रानुसार तुम्ही बुकिंग करू शकता, पण त्यासाठी एकच कंडिशन असेल की तुमचा मोबाईल नंबर तुमच्या गॅस कनेक्शनला रजिस्टर्ड असावा। नवीन मोबाईल नंबरवरून ह्या सर्व गोष्टी होणार नाही, त्याच्यामुळे संयम बाळगा। सिलेंडर मोठ्या प्रमाणात आहे, तुम्हाला घरपोच सेवा मिळेल, फक्त थोडंसं संयम बाळगून आम्हाला सहकार्य करा। तसेच गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून गर्दी करू नये असे सत्यजित इंडियन गॅस एजन्सीच्या मालक माधुरी कदम यांनी सांगितले। नमस्कार, मी माधुरी कदम, सत्यजित इंडियनची प्रोप्रायटर। मी सर्व लोकांना आवाहन करते की गॅस मुबलक प्रमाणात अवेलेबल आहे, तरीसुद्धा कोणीही पॅनिक न होता बुकिंग करावी। बुकिंग केल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस DAC नंबर तुमच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेजमध्ये येईल त्याच्यानंतर तुम्हाला 3 ते 4 दिवसात घरी सिलेंडर मिळेल। आणि ज्यांनी 25 दिवसाच्या आधी ऑलरेडी सिलेंडर घेतलेला आहे, त्या ज्यावेळेस तुम्ही आधीचं सिलेंडर घेतलेलं आहे त्याच्या 25 दिवस नंतरपर्यंत तुमची बुकिंग होणार नाही। हा सरकारने कोटा ठरवून दिलेला आहे 25 दिवसाचा। आणि ज्या ग्रामीण एजन्सीज आहेत
त्यांना हा कोटा 45 दिवसाचा दिलेला आहे की 45 दिवसानंतर 45 दिवसांपर्यंत त्यांची बुकिंग होणार नाही.